श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभे नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तात्र अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नम. ब्रह्मानंद परम सुखनंद केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्वमत्सदिल क्षम्य एकनित्य विमल मचल सर्वधी साक्षी भूत भावातीत त्रिगुण रहित सद्गुरुत नमामि. रक्तांड रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्य वदन कथा टोपीच माला दंड कमंडलुधर कट्यार रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्व नायक भक्त वत्सल कलियुगे स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषयाना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या सहा विष्णूंचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत हर्षधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिच्या वरद प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता तित ब्रह्मसुता नमियेली 5. जो अज्ञान नतिमीरक नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझिया ठाई वार्ता मीपणाची नसेची एसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कविलागी अभय देगी वरद हस्ते करोनी आता नमो साधू उरुंद जाशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोतीत राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांची चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली
श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलाविती मान त्यांचे चरण नमियेले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम दिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसाद कारणे. ईश्वर चरणी जडले चित्त तुकाराम भक्त ग्रंथारंभी नया तमित वरद प्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसले. अध्याय पहिला समाप्त. कसा वाटला अध्याय? लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.